गेल्या काही दिवसांपासून गवारीला चांगला बाजारभाव मिळतोय। यामुळे गवारीच्या पिकाने आंबेगावच्या पोंदेवाडीमधील दिलीप गोरडे या माजी सैनिक शेतकऱ्याला लखपती बनवलाय। गोरडे यांनी आपल्या 6 एकर शेतामध्ये गवारीची लागवड केली आहे। यातून त्यांना 10 लाखांपेक्षा अधिकचे उत्पन्न मिळालंय। या संदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। अपार मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरती शेतीतनं चांगलं उत्पन्न मिळू शकतं असं आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडीच्या शेतकऱ्यांनी दाखवून दिलं आहे। दिलीप गोरडे या माजी सैनिकाने आपल्या शेतात 6 एकर गवार केलेली आहे। मी सध्या शेतकऱ्याच्या शेतात आलेलो आहे। गवारीच्या पिकातनं शेतकऱ्याला खतर लखपती बनवलेलं आहे। त्यांनी आपल्या शेतात गवारीचं पीक घेतलं आणि या गवारीच्या पिकातनं त्यांना 10 लाखांपेक्षा अधिकचं उत्पन्न मिळालेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती एक प्रकारे समाधानाचं वातावरण आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीने हे नियोजन केलं होतं? आपण काय केलं होतं, 6 एकर गवार लावली होती। पहिली 3 एकर पहिल्या टप्प्यात, दुसऱ्या टप्प्यात 3 एकर असं 13 किलो बी लावलं होतं। नीलम आणि सोना 53 या गवारीच्या जातीचं बी होतं। आपल्याला म्हणजे 20 टनापर्यंत उत्पन्न मिळालेलं आहे। आणि पहिल्या गवारीचे आपले 7 ते 8 तोडे झालेले आहे आणि ह्या गवारीचे 5 तोडे झाले, अजून 3-4 तोडे होणे अपेक्षित आहे। आपल्याकडे दररोज 20 मजूर कामाला आहे, म्हणजे परमनंट आपल्या इथं घरीच राहत आहे। सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांना आपण रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे। आपला खर्च पण आहे। आपलं आता उत्पन्न झाले 13 लाखापर्यंत, अजून 6-7 लाख रुपये उत्पन्न होण्याची आपल्याला अपेक्षा आहे। नक्कीच जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरती शेतीतनं चांगलं उत्पन्न मिळू शकतं असं शेतकऱ्यांनी दाखवून दिलं आहे। मात्र त्यासाठी वातावरणाची साथही असणं तितकंच महत्वाचं असणार आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, आंबेगाव, पुणे। आणि आता बातमी आहे बीडमधून। बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने दिलेल्या उघडीपामुळे शेतकऱ्यांनी पिकांना स्प्रिंकलरद्वारे पाणी द्यायला सुरुवात केली आहे। आपलं पीक वाचावं आणि उत्पन्नातील होणारी घट रोखता यावी यासाठी हा प्रयोग करण्यात आलाय। अनेक ठिकाणी शेतकरी स्प्रिंकलरद्वारे पाणी देऊन पीक वाचवण्यासाठी प्रयत्न करतात। बीड जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये पावसानं उघडीप दिलेली आहे, काहीसा खंड पडलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आता या ठिकाणी स्प्रिंकलर लावलेले आहेत। आपण पाहू शकता शेतकऱ्यांनी जे आहे ते स्प्रिंकलर लावलेले आहेत। आपलं पीक हाती यावं, चांगलं पीक यावं यासाठी जे आहे ते पावसाचा खंड पडल्यामुळे शेतकऱ्यांनी जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते आता स्प्रिंकलरला हे केलेले आहेत। आपल्याला या शेतीमध्ये पाहू शकता आपण अनेक स्प्रिंकलरचे पाईप जे आहेत ते त्याच्या माध्यमातून शेती पिकांना पाणी मिळावं यासाठी शेतकऱ्यांना सोय केल्याचं पाहायला मिळतंय। शेतकऱ्याने आपल्या सगळ्या शेतीमध्ये स्प्रिंकलरचा जो आहे तो वापर केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून शेती पिकांना पाणी मिळावं यासाठी या ठिकाणी आपल्याला हे चित्र पाहायला मिळत आहे। सोयाबीनची शेती या ठिकाणी आहे। गेली काही दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये पावसानं खंड दिलेला आहे। उघडीप दिल्यामुळं शेतकऱ्यांनी आपले पिकं वाचवता यावी यासाठी हे सगळी कसरत केल्याचं पाहायला मिळत आहे। हा खंड जो आहे पावसाचा तो आता किती दिवस आहे हे शेतकऱ्यांना लक्षात येणार नाही आणि त्यामुळं स्प्रिंकलरचा वापर शेतकऱ्यांनी केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। विष्णुपुरगे, झी 24 तास, बीड। नंदुरबार जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे मिरची पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पावसामुळे शेतामध्ये पाणी साचून राहिल्यानं, त्याचप्रमाणे जमिनीतील ओलावा कायम असल्यानं मिरची पिकावर बुरशीजन्य आणि विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचं पाहायला मिळालंय। शेकडो हेक्टर मिरची उद्ध्वस्त झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। त्याचप्रमाणे काही ठिकाणी शेतकऱ्यांनी मिरचीच्या क्षेत्रामध्ये शेळ्या मेंढ्या सोडल्यात। तर या सगळ्यात नुकसानीचं कृषी विभागानं पंचनामे तयार करण्यासाठी नकार दिलाय असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। आज मिरची तोंडावर आलेली होती, तरी आज एकही मिरचीची कामाची नाहीये या ठिकाणी। आणि तरी मी कृषी अधिकाऱ्यांकडे गेलो, तिथे जाऊन त्यांच्याकडे मी दाद मागितली। त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की 65 मिलीमीटर एका दिवसात पाऊस पडल्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही आणि आम्हाला वरून आदेश आलेला नाहीये। वरून आदेश जर आला असता तर तुमचा आम्ही पंचनामा केला असता, तरी आम्ही काहीच करू शकत नाही। मग मी काय करायचं, मी असं ठरवलं, शेवटी
वाशिमच्या मालेगावात रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। या महोत्सवात विविध 40 प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध करण्यात आल्या होत्या। रानभाज्या ही नैसर्गिक संपत्ती असून त्यांचं जतन आणि वाढ करून जास्तीत जास्त शहरातील नागरिकांना नव्या पिढीने रानभाज्यांची ओळख व्हावी यासाठी या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांनी स्टॉलला भेट देऊन रानभाज्यांची उपयुक्तता, त्यांचे आहारातील महत्त्व याविषयीची माहिती जाणून घेतली आहे। त्या भाज्याचे नावं वगैरे आम्हाला सगळं पाहायला मिळलं व समजायला मिळलं व सगळ्यांनी आम्हाला या भाज्या विचारलं, आम्ही तर सांगितलं व या भाज्या आम्हाला या श्रावण महिन्यातच काऊन खायला मिळाल्या हे पण समजलं, कारण की यामध्ये न्यूट्रिशन असतात जे की आपल्या बॉडीवर मिळतात व या भाज्या खूप उपयोगिता असतात आणि आम्हाला खूप आनंद वाटला इथं आल्यानंतर। परिसरामध्ये खूप हिंडलेले आहेत पण आम्हाला या रानभाजीचं काही महत्त्वच माहीत नव्हता। आज या सर्वांनी आपल्या मोठ्याने आम्हाला याच्याबद्दल काहीतरी सांगितलं, याच्यापासून काय मिळते हे आपल्या जवळच आहेत पण आपल्याला याचं महत्त्व माहीत नाही, आपण हे खायला पाहिजे। रानभाजी मस्त कशी आपल्या आहारामध्ये जाऊन आपले आरोग्य कसे सुधारावं यांचं महत्त्व मुलांना पटवून देण्यासाठी आज आम्ही भाजीपाला आणलेला आहे आणि आमचे प्रोडक्ट चांगल्या प्रकारे विक्री आहे। श्रावणामुळे भाजीपाल्याला ग्राहकांची पसंती मिळते, त्यामुळे बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक होते। काल 3,500 टन भाजीपाल्याची आवक झाल्याचं पाहायला मिळाले। त्यामुळे फरसबी, शेवगा, टोमॅटोचे दर घसरलेत, तर वाटाणा, कारली, तोंडलीसह भाजीपाल्यांचे दर मात्र वाढत चाललेत। पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअरचे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार।